ऑब्व्हियसली एक्सरे नॉर्मल आहे, पण प्रॉब्लेम चालूच आहे आपल्यासाठी. प्रॉब्लेम असा आहे की गुडघ्यामध्ये जी पुष्ट असते तर एम आर आय काय दाखवतो तुम्ही सांगा. ते समजायला थोडं अवघड आहे, पण मी थोड्या थोड्या गोष्टी सांगतो त्याचं मला समजते. या 2 हाडाच्यामध्ये निसर्गाने आपल्याला खुर्च्या दिली आहे, बरोबर. त्याला आपण शॉकअप्सर म्हणतो, बरोबर. यांचं काम आहे गुडघ्याचं शॉकअप करणं, म्हणजे चालताना वजन येत नाही. जर वजन आलं तर ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं, त्याच्यामुळे गुडघा खराब होत नाही. हे गाडीला शॉकअप्सरचं जसं काम आहे ना, तसं गुडघ्यातलं यांचं काम आहे. यांना म्हणतात गुडघ्यातल्या गाद्या किंवा मिनिस्कस. त्यातला जो मिनिस्कस जो आतल्या बाजूचा मिनिस्कस आहे ना, हा आतली बाजू ही बयाची बाजू, तिथल्या आतल्या बाजूचा मिनिस्कस आहे तो इथं फाटला आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठं दिसतं, जर आपण गुडघ्याला मागच्या बाजूने बघितलं तर तो इथं जेव्हा आपण वजन देतो ना ही येते बाहेर, त्यामुळे गुडघा ह्याच्यावरून घासायला लागतो. त्या घासल्यामुळे दुखणं येतं. बरं, आपण या गादीला जर काही करू शकलो नाही तर गुडघा खराब होऊन जातो. त्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो. जे आत्ता आपल्याला आर्थरायटिस आहे का, तर नाही आहे. पण जर हे असंच राहिलं तर गुडघा पूर्णपणे डॅमेज होतो आणि गुडघा रिप्लेसमेंटकडे जातो. मग आपल्याला ती कृत्रिम सांधेरोपण करावं लागतं, जॉईंट रिप्लेसमेंट झालं म्हणतो ना, ते करावं लागतं. पण हे होण्यामागे रिझन असे असतात की जर आपण गोष्टी ट्रीट नाही केल्या सो हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ही कशी ही मेकॅनिकल गोष्ट आहे. गाडीचं टायर पंक्चर झालं, तुम्ही गाडीचं टायर पंक्चर काढलं तर टायर नाही, तुम्ही नाही काढलं तर काय होईल, त्याला अजून डोकं बदलून टायर्स बदलायची वेळ. एक्झॅक्टली ही गोष्ट इथं होते. सो सोक्यात काय करायला पाहिजे आपल्याला, याला परत याला शिवलं पाहिजे परत. ते फार मोठं नसतं, कारण ऑब्विसली आपण हे दुर्बिणीत न करतो मग हे गोष्टी छोट्याच असतात आपल्यासाठी, हा मोठ्या होत नाहीत. कारण त्यात चिरपाड कापाकापी असं काही नसतं. पण मिनिस्कस निसर्गतः जुळणं तर हे सगळं नॅचरलच आहे. त्याला आपण काय म्हणतो जॉईंट प्रिझर्वेशन. आपल्याला आयुष्य त्या जे सांध्याचं आहे ना ते मेंटेन करायचं आहे. पण जी गोष्ट महत्त्वाची असते ना, कारण नेहमी लॉंग कट असतो, तो काही शॉर्टकट नसतो. सो मिनिस्कस हील व्हायला निसर्गाला 3 महिने लागतात, 3 मंथ्स. तर 3 महिने हा आपल्यासाठी क्रुशियल आहे. त्यामुळे त्याला 3 महिने काळजी घेणं गरजेचं आहे.